लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ या ठिकाणी देवीला साडी चोळी अर्पण करण्यात येणार आहे। तुळजापूर येथे सवाद्य मिरवणुकीनं साडी चोळी आणि मणिमंगळसूत्र अर्पण करण्याचा सोहळा संपन्न झालेला आहे। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिनी कोल्हापूरची देवी, त्याचबरोबर माहूरगड आणि सप्तशृंग गडावर देवीला साडी चोळी आणि मणिमंगळसूत्र अर्पण केलं जाणार आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंग गड या तीर्थक्षेत्रांचा अतिशय पौराणिक असा सहसंबंध आहे। धार्मिक कथा परंपरेच्या आधारावर मागील अनेक वर्षापासून त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगमस्थानाचे तीर्थ त्र्यंबकेश्वर येथील कावडधारकांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सप्तशृंग गड येथे पायी प्रवास करून नेले जाते। विधिवत पूजन प्रक्रियेद्वारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंगी मातेला अभ्यंग स्नान घातले जाते आणि तीर्थजल चढवले जाते। दरम्यान मागील अनेक वर्षापासून दरवर्षी ही परंपरा जपली जात आहे। सप्तशृंग मातेला भरजरी, पैठणी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेली आहे। या अनुषंगानं विश्वस्त मंडळाच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे आई श्री सप्तशृंगी मातेसह महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे येथे अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमे दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भरजरी वस्त्र तसेच ओटी भरण्याची प्रथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे। लवकरच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कोल्हापूर तसेच माहूरगड आणि सप्तशृंग गड या ठिकाणी देवीला साडी चोळी अर्पण केली जाणार आहे। अध्यक्ष नितीन जीवणे, सचिव श्रिया देवचक्के, विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलक, रुपाली भुतडा आदी विश्वस्तांतर्फे ही साडी चोळी अर्पण केली जाणार आहे। दरम्यान काल तुळजापूर येथे देवीला मणिमंगळसूत्रांनी पैठणी देण्यात आलेली आहे। विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी तुळजापूर येथे ट्रस्टला ही पैठणी आणि मणिमंगळसूत्र सुपूर्द केलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, त्र्यंबकेश्वर।